तुझं नाव काय मुंडे? अरे कानाची कार आणि हय बघ जरा. या गावांशी आपण आल्यानंतर मारतील आपल्याला इकडे तिकडं. धन्यवाद जाधव साहेब, धन्यवाद आयोजक. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मय देव सर्व कार्यसु सर्वदा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी आणि श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी मानाचा मुद्रा करून आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपण मित्रांनो सर्वजण पाहतोय. मैदानामध्ये बिटवीन लढत सुरू आहे. स्वयंभू नागेश्वर चोरवणे विरुद्ध श्री श्री दत्त इलेव्हन कुरवल जावळी या संघामध्ये आजच्या दिवसाचा पहिला सामना खेळला जातोय. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी कुरवल जावळी संघाने आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय.
स्वरूपाचा चेंडू टाकला होता. चेंडू खेळला डान साईडला त्या ठिकाणी फिल्टर होतो चेंडू खाली आणि चेंडू खाली थ्रो करतो एकच धाव टाकली एका धावाने हा सगळा तो 16 धाव very good. श्री सोळा नागेश्वर चढवला आपला कन्नड बरोबर थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय या सामन्यासाठी तटस्थ आणि उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची ख्याती आपण सातत्याने ऐकत आलो म्हणजे राकेश यादव राकेश संघ आणि प्रदीप संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात त्याचप्रमाणे सामना अधिकाऱ्यांकडे मॅचचा आपण वैदिक क्रीडा संमेलन पंधरा क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप जोतेकर सर असतील आणि रवींद्र दादा सर आमचे दामोदराचे सुपुत्र आणि एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे तर त्यांना मोठा संघाचा पाठीराखा म्हणून त्याचे सातत्याने आमचे नायक म्हणून आपण रवी दादा वेलकम त्या मात्र चांगला स्मरण टाकण्याचा प्रयत्न आणि फसला जात आहे अक्षयाला भेट केलं जातं पुन्हा एकदा नोंदव चेंडू फेकण्यामध्ये यश येतं नागेश मग अप्रतिम गोलंदाज अप्रतिम खेळाडू अप्रतिम क्रिकेटर म्हणून याची असा नागेश आता मधले गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो त्यानंतर नॉर्थ फुटबॉल स्टेडियमचा काही साईडला खेळला या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातं इथे गारपेट आणि चिंचफेकी केली जाते परंतु भाग काढता रोखू शकणार नाही भाग काढायचा जरा दुसऱ्या षटक संपतं दोन षटकाचा केला 6 संख्या स्कोअरवर होतो बसला स्वयं विचारांना तीन बाद 18 वाटलं सरासरी 9च्या धावसंख्येने पुढे जाणारा संघ बरोबर काय चंदीचं काय शिल्लक असेल कायचा काय करतो आणि काय ते करतो इकडून आपण ऐकूया सुंदर संघात कमाल ऐकत आला की काही लोक विचारतात काय आहे क्रिकेट तर तुमच्यासाठी तर खेळ असेल पण आमच्यासाठी हे आमची भावना आहे आमचा आनंद आहे आणि हेच आहे आमचं क्रिकेट आणि खरोखरच प्रत्येक आठवड्यामध्ये या रविवारची किंवा प्रत्येक कल्याणाची आठवड्याला वाट पाहत असतो तो खेळ म्हणजे क्रिकेट तो आनंद म्हणजे आमचं क्रिकेट कोणाचा गोलंदाज नदी म्हणा वल्लभ पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साईडला कटवला उत्तम षटकार उर्वरित श्रेयांसह कृपया भाग घ्यायचं कारण घ्यायचं आहे ठीक आहे आपल्या मॅच परंतु जे आपले अतिरिक्त खेळाडू असतील त्यांनी म्हटलं भाग घ्यायचं आहे प्लीज जे आपले अतिरिक्त स्वयंसेवक असतील त्याला तुम्हाला विनंती आहे की आपण एक लेग साईडला दोन्ही लेग साईडला व्हायचं त्या ठिकाणी जास्त चेंडू राहतात तर याची नोंद आपण स्वयंसेवकांनी कार्यकर्त्यांनी घ्यायचे तर या 6 धावांच्या जणांमध्ये या सध्या पुढे जातात 24 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती प्रहारबाजी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला प्रथम एक मोठा खेळाडू आहे पुन्हा एकदा जवळपास टाकलेला चेंडू सरळ विसरता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी चुका केल्या जातात संपांच्या मागे संपच्या मागे योगेश असतील त्या ठिकाणी योगेश जातात एक धाव मात्र तो रोखू शकणार नाही एका धावाने 10 फलक मध्ये जातं 25 मध्ये 25 रन बोर्ड श्री स्वयं नागेश्वर सौरभने या संघाची धावसंख्या झाली असताना आत्मकथा आणि सगळ्याच पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती खेळाडूने थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय त्याला स्वयंसेवकांनी जे वन साईडला आपला बॉल केला लेफ्ट साईडला तो बॉल कलेक्ट करायचा आहे स्वयंसेवक मॅच बॉल आणायचा आहे काय मात्र चेंडू मागे फिल्डर राहतो चेंडू भीत काढतात सीमारेषेच्या दिशेने जातो आणि चेंडू जाणार सीमारेषा पुन्हा एकदा सावकार
आमच्या चव्हाण गावच्या सन्माननीय सुनीलजी दादा सर त्या ठिकाणी आले तर सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपल्याला विनंती असेल आपण राजकोट स्थानक व्हायचं आणि त्या चव्हाण गावचे सन्माननीय सुपीत आणि एक मोठं व्यक्तिमत्व देखील आहे सुनीलजी जाधव सर. वेलकम ऑन स्टेज. चला बोलूया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्राय करते त्यावर जर राईट ग्राउंड विकेट मारा असेल त्यावेळी हात साईडला मारायला बघते आपण त्यांचा हात सावंत होतात येथे दोन अवंतर वाईट बॉल या एका धावाच्या जोरावरती धावसंख्येत मध्ये जातोय 30 या आकड्यावरती. या मात्र अर्धताचा चेंडू येतो चेंडू खेळ थोडासा जजमेंट मध्ये कुठेतरी पुन्हा तयार पुन्हा मोठा फटका काय काय चेंडू बघायचा चेंडू खाली चेंडू सोडला जातो. एक जीवनदान बघावं लागेल कोणाच्या फिल्डरला फलंदाजाला आणि अक्षराला जीवनदान मिळतं आणि चेंडूफेकी करतील तोपर्यंत दोन धावा रोखू शकणार नाही. त्या दोन धावांच्या जोरावर धावसंख्येत गेलो 36 वरती 36 रन ऑन बोर्ड. पाण्याची सोय करायची पाणी सॉन्गसाठी पाणी फलंदाजाला यानंतर चांगला करलेला चेंडू गोळा टाकण्याचा बॅटची कडे लागून चेंडू हाफ साईडला धावच्या दिशेने टाकला जातो. चेंडू धावच्या फिल्टर धावतो चेस केला जातो दंडाचा चेंडू फेकी करतो तोपर्यंत यशने 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केलं. ट्रेनिंग मधून विकेट पाहायला मिळते खेळपट्टीमध्ये फलंदाजांमध्ये. चला षटक संपवला जो खेळ आहे 3 षटकांचा खेळ संपवला 3 षटकाच्या खेळाच्या अखेरीस धावसंख्या झालं 39 आकड्यावरती पाण्याची सोय करा स्वयंसेवक अक्षर पाणी मैदानावर आपण करतो आपण ते लेग साईडला खाली थोडासा स्टँड आहे आपण खाली बॉल गेला कलेक्ट करून लवकर जायला आपण करतो तर या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्यावरती 39 या आकड्यावरती 39 रन ऑन बोर्ड आणि 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असं उर्वरित 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागेल सोडवण्या संघाला. तर आपण मित्रांनो पाहिलं एका बाजूला आपले स्वयंसेवक आपले कार्यकर्ते किशोर शिंदे सर आहेत प्रमोद ज्योतिकर आहेत तेजस अटेकर त्याचप्रमाणे अमोल अटेकर आकाश गायकवाड योगेंद्र मोरे अक्षय अटेकर रोशन शिंदे श्रीधर अटेकर आणि संदीप अटेकर अशी खूपच भली मोठी रांग मात्र या ठिकाणी सर्व खेळपट्टीसाठी या टुर्नामेंटसाठी आम्हाला ज्या काही आमच्या मित्रांनी ज्या भावंडांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार व्यक्त करतो. आपण जाऊन सामन्याकडे शेवटचा पहिल्या सत्रातील शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाजी पाठवते निर्णायक षटक घेऊन आला शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल धावसंख्या झाला 3 षटकांच्या अखेरीस चौऱ्याण्णव संघाची 39 आकड्यावरती सलमीच्या जोडी मैदानामध्ये अक्षय आणि प्रथम अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश चला तिसरं षटक घेऊन आलं होतं आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलं श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा आणि आपल्याला बाजूला देखील श्री दत्तांचा अभिनव आपण म्हणलं घटना त्याच चेंडूबद्दल या ठिकाणी काही काळ अवघड होता चेंडू झेल टिपला गेला आणि पहिल्या मध्ये बॅट झालं अक्षय ऐकत पाहिजे पहिल्या हातला नाही चेडा समजायला
तो जातात स्वतः साहेब सावकार आणि शेतकऱ्यांचे लाखो कसे खेळी करतात ते साहेब सोनवणे सुसैन्य नागेश्वराचा एक तुफान फलंदाज एक मोठा वादळ या मैदानामध्ये दिसतोय संदेश होते गेल्याच्या स्वरूपात सायदे सायदे म्हटलं की क्रिकेट मध्ये पहिलं प्रेम जो 3 दिवस इथं काय नको नाही वसईमध्ये रस्त्यावर असताना सुद्धा नागेश्वराच्या कृपेने आणि नागेश्वराच्या आशीर्वादाने याचं हे स्वप्न साकारत आहे कारण की हे दुनियामध्ये व्हावं याच्यासाठी आपण लोक प्रयत्न करत होता काहीतरी मोठं करावं मोठं स्वप्न दिसावं याच्यासाठी घडत होता आणि तेवढेच सुंदर समोरच आणि बरोबर बोलतात व्यवसायाला सुरू करायला होतात आणि एकदा पूर्ण होईल एका नावाने काय संख्या होती 40 पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट हे सायकलचं कोणीतरी सहज विचारलं अरे तुझं पहिलं प्रेम कुठलं 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 फक्त एकच क्रिकेट आणि क्रिकेट कुठेही कोणत्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानामध्ये कुठेही टुर्नामेंट असू द्या आवर्जून तिथं जातात आणि तिथं उपस्थिती असते आणि त्या उपस्थितीला आणि जाताना नुसतं एकटा जात नाही तो स्वयंपाक नागेश्वराचे 11 प्लेयर कसे तयार करावे कुठून आणावे आणि सगळ्यांना कसं प्रोत्साहन द्यावं हे सगळं नियोजन असतं त्याच्याकडे आणि असा साहित्य मैदानामध्ये आणि समोर मला तरी प्रथम वरदा पुढच्या चेंडू जाऊया काय करतात श्रीपाद करायचा प्रयत्न मला वाटतं आणि हा प्रयत्न उद्दिष्ट केले होते समोर स्विंग करून म्हणजे समोर जायचं आणि हा कार्यक्रम पाहत होता दुसरा विजय नवीन आम्ही फलंदाज जयप्राज चव्हाण स्ट्रायकरला पाहायला मिळतो काही मात्र पण काय करणार असणारा फटका बघायचा आणि ते घ्यायची प्रयत्न आहे त्यांनी मैदानाचा प्रवास केला त्याचा समाधानाचं संगीत आपण ऐकतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे शिवबा दासोबा दसरा घोडाघोडी आणि जेव्हा राजाला वंशवात व्हायचे तेव्हा शत्रू मात्र धडाधडा कापायचे असं व्यक्तिमत्व एक विचार एक विचारसरणी आणि एक युद्ध पुरुष म्हणजे महाराज श्रीमंत होते छत्रपती शिवाजीराजे त्यांच्या नावाचा विभाग करून आपण त्यांना एकदा राजकारण होतो श्रीपाद पवार होता त्यांना गोलंदाजी करते प्रथम नवीन फलंदाज आला स्ट्रायकर आणला आजची कडे नवीन एक धाव कंप्लीट केलं प्रफुल जाधव नवीन फलंदाज मैदानामध्ये आले प्रफुल आणि संदेश संजू अशी जोडी संजू एक मोठा खेळाडू आहे त्यामुळे कशी खेळी करतात तर मात्र सतत केला होता चेंडू हवेत चेंडू जातो षटकार या 6 धावांच्या जोड्या धावसंघ मला धाव करतो आहे 47 अपेक्षा होते या विजयासाठी 48 धावांचं लक्ष आहे 4 षटकांचा खेळानंतर धावसंघाला 47 विजयासाठी धावली या संघाला 48 धावांचं लक्ष ठेवलं आणि यानंतर येण्याची मॅच असेल त्यामध्ये श्री सह्याद्री प्रतिष्ठान शिंदे ती महागाई चढवण्यात आणली आहे दोन्ही संघाला आणखी असलेला परिस्थिती व्हायचा तेव्हा गांधीवादी आणि शिंदे लोकांना सांगू तेव्हा त्यासाठी आणि नानाभागीचा कॉल करते
ठिकाणी त्या चौरंगाचे सुपुत्र अंगेवाडीचे सुमित समाजले मंडळातर्फे त्याचं स्वागत स्वागत स्वागत. या ठिकाणी शिंदेगावकर आणि गांधीवाडी संघ हजर असतील तर प्रदीप सर आपण पास करून घ्या. ठीक आहे हरकत नाही. या ठिकाणी सुमित समाजले यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात येईल. त्याचबरोबर सोडी विष्णू जाधव सोडून नागेश्वर ग्रामविकास मंडळाचे उपखजिनदार आणि नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सेक्रेटरी यांना या ठिकाणी सन्मान करण्यात आला. सुनील जाधव यांना सत्कारात्मक यांच्या पुष्प सहपुष्प विचार सन्मानित करतील. त्यांच्या मेजर विजय जाधव नागेश्वर संस्थेचे सेक्रेटरी मेजर विजय जाधव यांना विनंती आपण सुनील जाधव यांना सन्मानित करायचं आहे. आणि टास्क फोर्ससाठी संजय गावकर आणि महाकाली रंगेरी आणि संजय गावकर टास्क फोर्समध्ये आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सुपुत्र सुमित चव्हाण सोबत चव्हाण यांचे सुपुत्र त्यांचा सन्मान करतील. विजय वाटेकर विजय जाधव नागेश्वर संस्थेचे सेक्रेटरी विजय जाधव मेजर आणि टास्क फोर्ससाठी आता सुनील जाधव आपण टास्क वरून घ्यायचा. आहे 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 चला पाच वेळा जात आहे. महादेव होतेकर बस कॉईन कोण मागते. जरा जिंकला शिवसह्याद्री प्रतिष्ठान सोडणे गावतात. काय आपल्याला निर्णय काय असेल. प्रथमतः आम्ही सबट्रॅक्शन स्वीकारणार आहोत. कशा बद्दल सिच्युएशन काय आहे काय तुम्ही जजमेंट काय केला क्षेत्रांसाठी. पण मला वाटतं हे 2 दिवस आता सगळे तिसरा दिवस आमच्या मध्ये 4 षटकात 50 ते 60 तासात होतात. म्हणजे बॅटिंगला अनुकूल पिच आहे पण तुम्ही क्षेत्ररक्षण कशाकडे निवडले काय. नक्कीच दादा जी समोरची टीम आहे महाकाली ती पण एवढी तुल्यबल्य टीम आहे आणि आम्ही त्यांना नक्कीच एक 40 ते 45 धावाच्या आतमध्ये ठेवू शकतो. जरा बॉलिंग चांगली आहे असं म्हणायचं. व्हेरी गुड व्हेरी गुड. सुनील तुम्हाला त्यांनी समजा छान दिलं तुमचा काय टार्गेट असेल. आम्ही स्कोर जास्त करायचा प्रयत्न करू. 70-80 पर्यंत करायचा प्रयत्न करू. चांगला मला आतापर्यंत पहिला आहे संघ ज्याने की 70-80 चे काल मात्र 75 राईस होती त्याने तुम्ही 5 रन वाढवत राहायची. तुमच्या दोन्ही संघाला ऑल दी बेस्ट. धन्यवाद. अभिनंदन सुनील जाधव. हा जोश असणारा 70 वर्ष गावाचा टार्गेट कुठलं असं मावळचा त्यांच्याकडे जोश आहे. आपल्याला पाठीमागे कुठल्याही पदासाठी आपल्याला जाऊन वाईट गोल दिवस सगळे खेळते का धन्यवाद धन्यवाद मायक्रोफोन सर. पहिलाच चेंडू या ठिकाणी स्वीप शॉट मारला लईच दिशेने चेंडू मारतो. कोरियर गावले आता संघाचा पाराव खेळाडू इकडे पाठवत आहे. कोरियर गावले संघाचा पाराव खेळाडू इकडे पाठवत आहे व्यासपीठाकडे. चला पहिलं षटक घेऊन आला गोलंदाजी ट्राय करतोय स्वप्नील होतेकर. स्वप्नील जाधव एक फिरकी गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे सोनवणे गावचा आणि
चांगला खेळाडू देखील म्हणून ओळखला जातो. चला आपल्याला कुणाल भाऊ संघाकडून नावं सांगण्यासाठी 12th मॅन आम्हाला कॉम्प्लेक्स मध्ये सुपूर्द करा. सलामीची जोडी आपल्याला नागेश सावंत आणि त्यांचे बाजूलाचे फलंदाज आहेत. मात्र चांगला चिन्ह आपण चेंडू जातो समोर खातर पहिला चौकार साठी आलेत रोहित आणि त्याला मध्ये देखील रोहित त्याचे अंतर आहेत सरस ठरतो. कोणता रोहित हे की नाही करतो याकडे सर्वांचंच लक्ष असेल. जो फलंदाजी करतो रोहित आणि अप्रतिम फटकातून आली पहिला चेंडू भरकान केला लवण्याच्या दिशेने सीमारेखाकार 4 धावांसाठी अंतरासाठी 48 धावांचं उत्कृष्ट ठेवलं संबंध चोरवलं या संघाने आणि पहिला त्यांचा एक मिनिट त्यासाठी झाले 10 फलकावरती 8 आकड्यावरती हा हा चला सध्या काय होत्या कुठल्या गोलंदाजी मार पडते त्यावेळी खोलवर टाकलेला चेंडू सर्व विसरतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू विकी करण्यामध्ये यश येतं. तर मित्रांनो हे नक्कीच या ठिकाणी आपला युट्यूबच्या नव्या माध्यमातून एक प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि आणि चॅनल यश म्हणते सर आणि त्यांच्यासाठी यश मंडळ यांच्या माध्यमातून हे युट्यूबचं प्रक्षेपण केलं जातं. आपल्या आदर्शन गावचे सुपुत्र देखील आणि त्या देशाच्या माध्यमातून सुरुवात संगीत आपलं ऐकतं ते म्हणजे आमचे मित्र राजमंडळ असतील आपल्या आदर्शन गावचे सुपुत्र हे देखील आजकाल गेल्या 2 दशकापासून खूपच स्वरूप असं त्यांच्या माध्यमातून कामगिरी आपल्याला खेळपट्ट्यावरती पाहायला मिळतं. धन्यवाद यश मंडळ सर आणि राजमंडळ पंचांकडे बाईकची अपील केली जाते आणि पंचांच्या हात सभांतर धन्यवादांतर एका धागोहूनतर बाईक बॉल या एका धावून धावसंख्या काढली जाते 9 आकड्यावरती वाईट क्रिकेटमधील पहिलं आणि पूर्वांचं षटक घेता येतं म्हणजे स्वप्नील जाधव पुन्हा रोहित पवार या मात्र यश केले जातं असे मित्रांनो पाहायला मिळणार आहे म्हणून मागील संघाच्या वतीने चला स्पर्धक करा गोलंदाज कदाचित झाला एक अफगाणियास प्रसंगाला 9 आकड्यावरती भाजल केला होता आणि अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल शक्यच्या गोलंदाजीमध्ये त्याला शेवटचा चेंडू शिल्लक असेल ओव्हरचा षटक घेत नाही आणि जर स्वप्नील एक गतीला मिळवणं आणि येणाऱ्या चेंडूवरती कशी गोलंदाजी करतो याकडे मात्र लक्ष असेल सर्वांचेच. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटॅक केला होता त्याची गदारोगात चेंडू कडवायला राखून झाला त्या ठिकाणी जंगली मात्र आपल्याकडून पाहायला मिळालं षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपला धावसंख्या झाली एक कधी बाद घेऊन आकडे होतो चला यानंतर होणारा मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिंदे नायकन विरुद्ध चौऱ्याण्णव धावण्यामध्ये टॉस जिंकलेला आहे शिंदे नायकांना संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग स्वीकारला आणि फलंदाजीसाठी पाचारण केला 94 धावण्यामध्ये संघाला अखंड देखील तयार व्हायचा त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले जे सर्व उपस्थित संघ असतील आमच्या 15 गावामधील त्या सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या गटाच्या सहशिवाय राजेश सावंत यांचा आगमन झालेला आहे गटाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन राजेश सावंत आणि सकाळी ट्रॅव्हल करून आमच्या इथपर्यंत पोहोचला त्यांचे स्कोरर म्हणून विक्रांत जाधव यांचंही अभिनंदन या मंडळासाठी ज्याला जसा वेळ मिळतो
ज्याला जसा सहकार्य करायला मिळतं तसे सगळे स्वयंसेवक सगळे पदाधिकारी इथपर्यंत येतात वेळ देतात त्यांचं सगळ्यांचा मनपूर्वक आदर आहे धन्यवाद राघव सर खरोखरच कालच्या दिवसापासून गेल्या 2 दिवसापासून मालिकेला जे शहरामध्ये सादर केले जाते ते खरोखर म्हणजे त्यांचे आपले सर्व कार्यकर्त्याचे दादा सर संघटनेच्या असेल आणि सर्व आयोजक देत असेल सर्वांना शुभेच्छा आणि मात्र चेंडूसाठी चेंडू पंचांनी निवड घोषित केला आणि त्या चेंडूवरती चेंडू जातो आज झाली स्वीकार खेळणार येथे 4 धावा व 4 आणि मॅच अशा 5 धावा तयार केले जातील व 5 धावांच्या जोड्या एका धावसंघामध्ये गेला धावफलकावरती 4 धावाकडे होते या ठिकाणी उपस्थित सर्व संघ त्यांच्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या महाराष्ट्र शिंदे देखील या ठिकाणी आलात मुसळ गावच्या आमचे मित्र त्यांचं देखील हार्दिक स्वागत वेलकम मॅडम आता त्याच्याकडे पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आला गोलंदाज यानं हा प्रथम चेंडू हाताळला होता चेंडू सरळ विसरता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू फेकण्यात आला षटक धावसंख्या झाला 10 फलकावरती 14 आकडे होते दोन दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना कुठेतरी संघर्ष केला होता दोन्ही संघांच्या माध्यमातून आणि हा संघर्ष करण्याच्या बाजूने घेतल्यावर त्याकडे मात्र जास्त सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं मला म्हटलं हलकासा टच केला ऑफ साईडला चेंडू टाकला चेंडू होता घाण होता त्या ठिकाणी चेंडू खाली सैन्य होता ते चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळत एकच धाव मिळतो एका धावावरती समाधान होणार होते की म्हणजे फलंदाजाला एका धावा धावसंघ क्रमांक आवडते जिंकण्यासाठी 48 जागांचं लक्ष ठेवणं पहिल्या सत्रामध्ये 47 धावा जमा केल्या आणि जिंकण्यासाठी 48 धावांचं उद्दिष्ट ठेवलं म्हणजे गोलंदाज घेण्यात येणार गटमार्ग विकेट मारा धावाला धावाचा रंग फलंदाज योगेशसाठी मात्र सर्वात फटक्यात त्याला आत साईडला काढलेला चेंडू चेंडू खाली पुन्हा साईड खायला मात्र एक दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि चेंडूसाठी पर्यंत छान धावा सहज कंप्लीट केला गेला आणि फलंदाजाने हा फलंदाजांनी विकेट पाहायला मिळाला योगेश या फलंदाजांमध्ये त्याच्याकडे संधी होती घोषित करण्याची पण जर संधीचा थ्रो केलेला आहे आणि 2 धावा मात्र कंप्लीट केला तुम्ही फलंदाजाने पण आता संघाची साईडला मारलेला झटका बघायचं काय होतं फिल्डिंग मात्र सर केला चेंडू फेकी केला चांगली आहे ते फलंदाज त्या ठिकाणी धावचित काढण्यासाठी धोनी उपस्थित नव्हता नेतृत्वाच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी आणि नेतृत्व झालं होतं कारण त्याचा कुठेतरी समाचार घेऊ शकलेलं एक मात्र कंप्लीट केलं एक गणत फलंदाजाने एखादा धावने धावसंख्या पदावरती 18 आकड्यावरती त्यांना गोलंदाज तयार हिला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते धावसंख्या झाली 18 आकड्यावरती आता मात्र फक्त चेंडू त्याला दिशा दिली चेंडू जातो ते कारपेट सीमारेषेच्या दिशेने सीमारेषेचा वेग घेणार चेंडू खाली फिल्डर येतो तोपर्यंत 2 धावा कंप्लीट दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी फसवण्याचं स्वयंचा आपला फिल्डर चेंडूसाठी सुंदर एका पार येतो ब्रँडेड चौकार दिसेल महाच्या जेवणाच्या धावसंख्या कमी होते 22 आकड्यावरती 25 रन ऑन बोर्ड बाहेर धावून संघ 22 अशी धावसंख्या धावफलकावरती आफ्टर 1 विकेट दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं होण्याच्या स्वरूपामध्ये अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल परंतु आता आपल्याला मागाचा चेंडू लोड फिल्डर चेंडूला दिशा दिली भागेशने आणि चौकार लगावून आपल्या खात्यामध्ये नोंद केली चौकाची तुम्हाला गोलंदाज तयार होतो वाईटमध्ये देखील मिळाला भागेशसाठी बघायचा मागास कशी घेऊन सजवतो संघाचा सैन्य करतो झेंडी सेटमध्ये एक साधायचा प्रयत्न
आणि चेंडू कनेक्टपर्यंत चेंडू फटके केले जाईल तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केला जातो नवा संपन्न असंख्य पुढे जाते 24 आकडा होते षटक संपवण्याची गणना पंचांची पहिला चेंडूचा खेळ संपवला पहिला चेंडूचा असंख्यात असले एक गणना 24 आकडा होते अजूनही दुसऱ्या षटकातून 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आपण त्यापर्यंत जाऊया विजय करू असे राज चला स्वयंसेवकांना देखील विनंती असेल खूप ऊन आणि उष्णता त्याप्रमाणे काही दिवसापासून आपल्याला भासतं आणि आपल्या माध्यमातून एक मदत आणि एक योगदान म्हणून पाण्याची सोय मात्र आपण वारंवार करायची आहे असं आपल्याला कुठेतरी दिसतं इव्हेंटमध्ये थोडंसं पंचायतच्या बाजूने आपल्याला सगळं आहे पाण्याची सोय करण्याची तर आपण मात्र तटस्थ राहायचं सर्वांना खेळाडूंसाठी पाण्याची योग्य ती सोय उपलब्धता करून द्यायची हा संख्या मला दोन षटकाच्या अखेरीस 24 या आकड्यामध्ये मला क्रमांक 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे आणि या सामन्यामध्ये विजय तुम्हाला मिळवायचा असेल पुढे धावा संघात 12 चेंडू 24 धावांची गरज आणि जर विजय मिळवायचा असेल खेळायला संघ तर या 12 चेंडूमध्ये या 24 धावा अडवण्यासाठी तुमचा प्रयत्न असेल प्रयत्न तुम्हाला दिसावा लागेल भारताचा या सामन्यामध्ये विजय कोणाच्या बाजूने जिंकणार माझ्यासोबत जोडले गेले महोदय सर स्वतः यजमान आहेत आणि या संघाचं नेतृत्व देखील करतात महोदय सर काय सांगाल या सामन्याचं चित्र कसं पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल नक्की विराटजी आणि हे फलाटा संघ आहेत आणि जेव्हा फलाटा संघ आमने सामने भिडतात प्रतिष्ठेची लढत असते आणि त्या लढतीसाठी प्रत्येक खेळाडूला ज्ञान पुरावा लागत असतो आणि याच्या माध्यमातून क्रिकेट आपल्याकडे एकामेकाला झोपतं शेवट जेतेपर्यंत आपण त्याच्यावरती निर्णय घेऊ शकत नाही तरी पण स्वयं नागेश्वराचा प्रयत्न आहे आणि जे खेळाडू आहेत त्यांचा जर विचार केला तर कुठेतरी नक्कीच ते विजय खेचण्यात यशस्वी असतील असं मला वाटतं राज धन्यवाद दादा सर खरोखरच एक चांगला आपण उद्योग या ठिकाणी या सामन्याचा करताय तर आपण मॅच कडे बघूया तिसरे षटक घेऊन आलो प्रथम अटॅकर प्रथम राऊंड विकेट मारा मात्र चांगला चेंडू टपवला चेंडू खाली थोडासा चुका केला जातात चेंडू जातो त्या ठिकाणी नावांच्या दिशेनं त्या ठिकाणी चुका केल्या जातात एक रच्या सरीपर्यंत जायचं काय चालता घेऊ शकत नाही चेंडूसाठी करता पर्यंत खूप भारत आपल्या खेळात उत्तम रंग विकेट मारा आपल्याला पाहायला मिळतो प्रथम अटॅकर त्यावरती कुठेतरी पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलं आणि बाजूला जोडी एका बाजूला योगेश यादव आणि त्यांच्या बाजूला मागे सावंत आपल्याला पाहायला मिळतो काही संख्या पुढे जातात 26 वरती आणि 11 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आणि मात्र चांगला कोणाला टाकलेला चेंडू या ठिकाणी ऑफ साईडला टाकलेला आहे एका धावावरतीच समाधान मानतात तो म्हणजेच योगेश त्याला आयुष्य असं आहे की तुम्हाला मेहनत थांबवायची नाही आहे आणि तेपर्यंत तुम्ही मेहनत थांबू नका जोपर्यंत तुमच्या मनातील ध्येय तुमच्या मनातील मानस तुमच्या मनातील उद्दिष्ट संपन्न होत नाही म्हणून तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतं प्रत्येक काळाला होतं पुन्हा एकदा काय मात्र चांगल्या टाकलेला चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला तर चेंडू खाली फिल्डर येईपर्यंत दोन धावा सहज कंप्लीट केला त्यानंतर विकेट नागेश आणि योगेश या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते त्याचं किती होतं 29 आकडे होते जर माझ्यासोबत माझी सहकारी आणि साथी स्कोरर म्हणून जोडले गेले त्यांच्या मंडळाचे विक्रांतजी जाधव सर असतील त्यांचं देखील सत्य संबंधांना हार्दिक स्वागत व्हायचं मित्र एक चांगलं गणनायक म्हणून आपण नेहमीच तुम्हाला पाहतो आणि त्यामुळे काय केलं टुर्नामेंटसाठी श्री सोलंक नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट पुन्हा प्रथमतः थोडासा रंगतमध्ये व्यक्त येतात पुन्हा प्रथम एक मोठा खेळाडू मोठा गोलंदाजी केलं त्याला सामोरं गोलंदाजी करतो नागेश सावंत
काही मात्र चांगला चांगला चेंडू बॅटची कडे लागून सरळ फटका होतो. चेंडू बाहेर सरळ बंकावून गेला. चेंडू खाली राजा शेती करत होतो आणि चेंडू चौकी करतील. तोपर्यंत दोन धावांना एकदा कंप्लीट केला. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते. 31 या आकड्यावरती हळूहळू पद्धतीने थोडासा पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो. एका बाजूला पाहायला मिळतं रोल धावसंघ थोडासा प्रयत्न केला जातो बनवण्याचा आणि हे प्लेयर कुठेतरी विकेट न गमावता एक धावसंख्या धावत असते आपण बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो नवरा सर. नक्कीच सर. रोहितजी खेळाडू चांगला खेळाडू बऱ्याच म्हटलं जातो या संघाला टप्प्याटप्प्याने पुढे घेऊन जातो आणि तुम्हाला चांगला प्रयत्न थोडस मिसफायर पाहायला मिळतो आणि त्याचा फळातून फायदा घेतो पुढे जाईल संघ. चांगल्या खेळाडूचे एक चांगला व्याख्या केलं जातं की संघाला तटस्थ उभं राहणं आणि मैदानावरती विजय खेचून आणणं खूप महत्वाचं असतं. किती केलं हे महत्वाचं नाही, विजय आणला हा महत्वाचा असतो आणि त्यासाठी खरोखर गुरु झाले या संघाकडनं नेमकं प्रवासाचे आणि प्रवासाचे आणि प्रत्येक टीम जर जमवलेला एक अथांग समुद्र एक समुद्र तयार होऊ शकतो आणि प्रत्येक समुद्र उंच उंच लाटा निर्माण करू शकतात. याचा प्राचित्य डोळ्यासमोर बसते करून झालं संघ. रोज सर धन्यवाद. अतिथीची लढत मित्रांनो पाहायला मिळतो. पण मुलाच्या संघांमध्ये एखाद्याला चढवणं संघर्ष करतात पण आता प्रथम तयार होतो. त्यावेळी मात्र षटक संपवण्याचे पण होते. शेवट क्षणाचा चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली 33 वरती. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये विजय कोणाच्या बाजूने जिंकेल परंतु जिंकणार मात्र क्रिकेट आणि क्रिकेट यापर्यंत आपण डीसी करू. एक वेळेचं गाणं ऐकलं आणि गेल्या 15 एप्रिलला मात्र आपल्या माऊलीची जत्रा सालाबादाप्रमाणे कार्यालयावर येथे साजरी झाली. तर खरोखरच अतिशय जल्लोषात अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या माऊलीची जत्रा यात्रा या ठिकाणी संपन्न झाली आणि हळूहळू आपल्या 15 गावात आले सर्व बहीण त्यांचे खरोखर आपण जाणार आहोत तर आम्ही एकमेक आपल्या सर्व 15 गावात बहीण सर्व बहीण असं उल्लेख करायला हरकत नाही. अशी आपल्या जवळ माता असेल आणि गावात असेल आणि कालिका माता असेल आणि चंद्रिका माता असेल आणि भैरवी आणि जगेश्वरी या सर्व जत्रे मात्र आपल्या लहान आपल्या 24 तारखेला जत्रेचा पहिला जत्रा आपल्याला भांडण गावची व चरवणे गावची यात्रा सुरू होते माहिती सर. नक्कीच राहायचे कारण की आपला हा मान आणि सन्मान आहे. यात्रा म्हणजे आपल्या गावच्या 15 गावच्या सर्व ग्रामदेवतांना सतत नमन करतो कारण की त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने सर्व आम्ही टुर्नामेंट साजरा करतो आणि सर्व खेळाडूच्या पाठीशी दिलीप सर चला झालं फुल असेल दोन्ही साईडला फुल असेल कारण की आई रामवर्धनची यात्रा 24 तारखेला हे मोठ्या दिनकामध्ये चरण गावामध्ये संपन्न होईल. त्यापुढे चेंडू जबरदस्त नवदा चेंडू फेकतात सर्वेश सर्वेश राहायचे आपल्याला यात्रेच्या बद्दल तुम्ही काय सांगाल कारण की 15 गावची शान म्हटलं जातं. एक गावच्या शिमगा आणि यात्रा आणि गणपती हे 3 सण आपण अनावरच्या पटावर मोठ्या दिनकामध्ये साजरे करत असतो. त्याबद्दल काय बोलाल? नक्कीच जबरदस्त क्लीन टाकायचं आणि हो काय गाडी क्रमांक दुसरा
यामध्ये पाहायला मिळत आहे ते म्हणजे झाला सर्वोच्च माध्यमातून पहिला चेंडू निर्णय घेतला दुसरा चेंडूमध्ये विकेट मिळाला व्यक्तिगत त्याला करणं दुसऱ्या जागी भागाचा 35 लागला होता नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये श्रीपाद आणि श्रीपादांनी त्याची जागा 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांच्या गुणाचा यामध्ये जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये कुठे सामना जिंकू शकत होता म्हणून ते पहिले 2 चेंडू निर्णय घेतला फलंदाजाचा सर्व्हिसला आणि आता कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला असेल आत्मधैर्य वाढलं असेल म्हणून त्या सर्व्हिस घातला त्याला प्रयत्न करलेला चेंडू चेंडू खाली फिल्डर आहे आणि झेंडा फिरतो असं म्हटलं की शब्द कुठेही असतो कष्टाला मात्र प्रमाण आहे आणि कष्टाला प्रमाण असते यशाला प्रमाण आहे कुठेतरी यश सुकून आणताना दिसतंय त्यांच्या सुसंग नागेश्वर यजमान संघ कुठेतरी मेहनत कुठेतरी कष्टाचे फरक असतो आणि कष्टाचा खेळ होताना दिसतोय सुसंग नागेश्वर मित्रमंडळ सोडून होतं गौतम गडी क्रमांक तिसरा बाद झाला आणि आता स्ट्राईकला असतो तो रुपेश जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आणि हा फलंदाज बाद होतो ना विजय दोन चेंडू 15 धावांची गरज असेल सहज सामना जिंकलेला यजमान संघ सुसंग नागेश्वर या संघाने नक्कीच विजय खेचून आणला असं म्हटलं होतं छत्री पावसाळ्यात थांबू शकत नाही आपलं पावसाळ्यात थांबवण्याचं फारच मात्र जातं आत्मविश्वास यशस्वी होऊ शकत नाही मात्र संघर्ष करण्याचा संघर्ष करण्याचा विश्वास देऊ शकतो आणि हा विश्वास नक्कीच तुम्ही खेचून आणला पुन्हा एकदा एक भाग होता आणि हा सहज एकही रन होता आणि वर घेतो नागेश्वर मंडळामध्ये या खेळाडूसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल याची नोंद घ्यायची जबरदस्त गोलंदाजी केला नक्कीच जबरदस्त गोलंदाजी शाहीन गोलंदाजी पाहायला होतं त्याच्याकडून जबरदस्त जबरदस्त आणि विजय संघ आणि बरोबरसाठी 500 रुपयाचे पारितोषिक झालं जबरदस्त ओव्हर केलेलं खरोखर या खेळाडूचं गरज आणि कौतुक आणि विजय अचानक विजय संघाचा हार्दिक शुभेच्छा रोज सर काय सांगायला संघाबद्दल त्यांनी हा विजय खेचून आणला त्याबद्दल 2 शब्दात बोलायचं व्यक्त करा त्याचं माझ्या जेव्हा शुभेच्छा आणि अभिनंदन कौतुक करायला द्यायचं करणार परंतु क्रिकेटमध्ये आपण सातत्याने कमेंटच्या माध्यमातून सांगतो शेवटच्या क्षणापर्यंत योजना म्हणजे क्रिकेट आहे आणि या ठिकाणी मात्र सर्व